नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तुमचा दिवस आनंदात जाओ. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका बारहिंद केसरी बकासूर, त्याचबरोबर घोटचा सारजा चिक्या यांच्याबद्दलचे अपडेट आपण देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की आपला लाडका बकासूरचं आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे, कोणत्या मैदानात पाळणार आहे, ओपन की आदतमध्ये, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, खरं तर कालच्याच मैदानामध्ये घोटकरांचा सर्जा आणि चिक्या ही जोडी आपल्याला मैदानात पाळताना पाहायला मिळणार होती काजळच्या, पण चिक्या अजूनही ठीक झाला नव्हता, त्यामुळं चिक्या आणि सर्जा ही जोडी पळाली नाही. पण आता 10 तारखेला ही जोडी आपल्याला 100% आपल्याला एका मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. तर ते मैदान कोणतं आहे? तर मित्रांनो, जन्माष्टमीनिमित्त आयोजक विराजभाई मदनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मौजे शिव तक्रार केसरी एक मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला चिक्या आणि सर्जा ही जोडी आपल्याला 100% पाळताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपला लाडका बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाळणार? तर मित्रांनो, आपला लाडका बारहिंद केसरी बकासूर देखील मित्रांनो 10 तारखेला एक भव्य दिव्य असं शिव तक्रार केसरी विराजभाई मदनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडणार आहे 10 तारखेला. आणि या मैदानात आपल्याला बकासूर आपल्याला 100% पाळताना पाहायला मिळणार आहे एका चांगल्या आणि टपच्या पायऱ्यामध्ये. या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक 1,10,000 आहे, द्वितीय 71 आहे, तृतीय 51, चतुर्थ 31, पाचवं 21, सहावं 11 आणि सातवं 10,000 रुपये असे या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे. आणि या मैदानात क्वार्टर फायनल देखील आहे. प्रथम क्रमांक 5,000, द्वितीय 4, तृतीय 3, चतुर्थ 2, पाचवं 1, सहावं 1 आणि सातवं 1 असे क्वार्टर फायनलचे बक्षीस स्वरूप आहे. तर या मैदानामध्ये आपल्याला बकासूर आता 10 तारखेला 100% पाळताना पाहायला मिळणार आहे. तरी बकासूर असेल किंवा घोटचा सर्जा असेल, चिक्या असेल, या सर्व नंदींना आपण 10 तारखेच्या 1,10,000 मैदानाच्या मनापासून शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो. नक्कीच या मैदानाचे लाईव्ह लॉट उद्या जाहीर होतील आणि आपण नक्कीच बकासूर कोणत्या गटात पळेल याचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धन्यवाद.